नमस्ते मैत्रिणींनो, मी कविता पवार सखी कट्ट्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आपण वारंवार भेटत असतो। उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत। आता आपण साठवणीचे पदार्थ करत असतो। त्याचप्रमाणे लसूण, अद्रक ह्या गोष्टी सुद्धा ह्यावेळेस खूप चांगल्या भेटतात। लसूण हा ओला आलेला असतो। लसूण आपण वर्षभर साठवू शकत नाही। लसूण आपण आणून ठेवला तर तो काळा पडतो। त्यासाठी मी तुम्हाला लसूण पावडर व अद्रक पावडर कशी करायची हे मी सांगणार आहे। लसूण पावडर बनवणे ही खूप सोपी पद्धत आहे व अद्रक पावडर बनवणे ही खूप सोपे आहे। लसूण पावडर कशी बनवायची याची कृती मी तुम्हाला पुढील प्रमाणे सांगते। आपल्याला लसूण घ्यायचा आहे, त्याचबरोबर अद्रक घ्यायचे। लसणाच्या आपल्याला पूर्ण अशा पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत। लसूण आपल्याला हा सोलायचा नाहीये, फक्त आपल्याला ह्याच्या पाकळ्या करून घ्यायच्या आहेत। पाकळ्या केल्यामुळे काय होणार आहे, ह्याच्यावरची पूर्ण कचरा निघून जाणार आहे, त्यावर असलेली धूळ जाणार आहे व त्याच्या माती वगैरे असेल तर पूर्ण जाणार आहे। अशा आपल्याला पूर्ण अशा पाकळ्या करून घ्यायच्या आहेत व अद्रक आपल्याला पूर्ण 4 तास पाण्यामध्ये भिजवून त्यावरचं पूर्ण साल निघल असं स्वच्छ करून घ्यायचं आहे। आणि यानंतर आपल्याला हे बारीक चिरून, जर तुमच्याकडे फ्रूट प्रोसिजर असेल तर तुम्ही त्यामध्ये ह्याला तुम्ही बारीक चिरू शकता, अन्यथा तुम्ही चाकूने सुद्धा बारीक करू शकता। फक्त यामध्ये काय असणार आहे, ह्याची वरची स्किन अशीच राहणार आहे। लसूण आपल्याला अख्खा असाच घ्यायचा आहे। याचे फायदे म्हणजे लसणाचा वास टिकून राहतो आणि लसूण पावडर खराब होत नाही, वर्षभर टिकून राहते आणि आपल्याला फ्रीजमध्ये वगैरे सुद्धा ठेवण्याची गरज नाही आहे। लसूण मी असा बारीक कट करून घेतलेला आहे। मी हा फ्रूट प्रोसिजरमध्ये बारीक कट केलेला आहे। तुम्ही हे पाहू शकता, ह्यामध्ये असेच त्याचे साल सुद्धा आहेत। फ्रूट प्रोसिजरमध्ये कट केल्यामुळे हे जे बारीक तुकडे झालेले आहेत व मी ह्याला उन्हामध्ये पूर्ण 1 दिवस वाळवलेला आहे। पूर्ण 1 दिवसात पूर्ण कडकडीत होतो। आता ह्या जो बारीक केलेला लसूण आहे ह्याला मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे आणि अशीच सेम अद्रक सुद्धा वाळवलेले आहे व अद्रकचे सुद्धा सेम मी अशी पावडर करणार आहे। ही कृती खूप सोपी आहे, वर्षभर टिकू शकतो लसूण पावडर खराब होत नाही आणि तुम्ही इमर्जन्सी कशातही वापरू शकता, भाजीमध्ये, मसाल्यांमध्ये, कोणत्याही साहित्यामध्ये वापरू शकता। लसूण पावडर ही वर्षभर टिकणारी आणि सुंदर रेसिपी आहे। अशी आपली फाईन लसूण पावडर तयार झालेली आहे। त्याचबरोबर अद्रक पावडर सुद्धा तयार झालेली आहे। लसूण पावडरचे खूप फायदे आहेत। आपण वर्षभर काही भाजी करत असोल, आपल्याकडे इमर्जन्सी लसूण नसेल तर आपण याचा वापर करू शकतो। मसाल्यांमध्ये, भाज्यांमध्ये, कोणत्याही साहित्यामध्ये याचा वापर करू शकतो। त्याचबरोबर लसूण पावडर फ्रीजमध्ये ठेवायची सुद्धा गरज नाही, ही फ्रीजच्या बाहेर राहते, वर्षभर टिकते। त्याचबरोबर अद्रक पावडरचा वापर आपण सुंठ पावडर म्हणून सुद्धा करू शकतो। त्याचबरोबर पुरणपोळी, मसाला चहा कोणत्याही साहित्यात वापरू शकतो। तसेच सर्दी वगैरे झाल्यानंतर याचा गूळ घालून गोळ्या बनवून याचा सुंठ गोळी म्हणून सुद्धा वापर करू शकतो। या दोन्ही पावडरांचा खूप उपयोग आहे व आपण घरगुती घरातच बनवू शकतो आणि इतकं फाईन व सुपेरियर सुद्धा करू शकतो। वर्षभर टिकणाऱ्या या अद्रक व लसूण पावडर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा व सखी कट्ट्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।